प्रिया गर्भवती होती आणि आज ती तिच्या पोटात वाढणाऱ्या लहान मुलाला वाचवण्यासाठी शहरातील सर्वात श्रीमंत आणि रहस्यमय माणसाच्या ऑफिसमध्ये उभी होती. बाहेर पाऊस पडत होता आणि तिच्या मनात भीती आणि वेदना होत्या आणि असहाय्यतेचे वादळ निर्माण होत होते. समोर बसलेला माणूस तिच्याकडे मंद हास्याने पाहत होता, जणू तो तिच्या प्रत्येक श्वासाची किंमत करत होता. मग खुर्चीवर टेकून तो थंड आवाजात म्हणाला, जर तू माझ्यासोबत काही रात्री घालवू शकशील तर कदाचित मी तुला मदत करू शकेल. हे ऐकून प्रियाचा थरकाप उडाला. तिचे डोळे अनैच्छिकपणे तिच्या पोटात, जिथे तिचे बाळ सुरक्षित राहण्याच्या आशेने धडधडत होते. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रू मागे एक खोल गुपित लपलेले होते. कारण ज्याच्या समोर ती उभी होती तो माणूस तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी नव्हता. त्याचा आवाज, त्याची शैली आणि त्याच्या डोळ्यातील भाव, ती तिच्या भूतकाळाशी कशी तरी टक्कर देत होती. क्षणभर तिच्या मनात एक विचार आला, ही तीच व्यक्ती आहे का जिला ती एकेकाळी स्वतःचे सर्वस्व मानत होती, की हे सर्व फक्त एक धोकादायक खेळ आहे. आणि तिच्या मनाला सर्वात मोठा प्रश्न कुरतडत होता, तो म्हणजे तो माणूस तिला मदत का करू इच्छित होता. तो खरोखरच अनोळखी होता की तोच माणूस ज्याचे नाव एकेकाळी तिच्या कपाळावर होते, दक्ष. किंवा तिच्या भूतकाळाबद्दल, तिच्या मुलाबद्दल आणि तिच्या तुटलेल्या नात्याबद्दल सत्य माहीत असलेली एक व्यक्ती, जी प्रियालाही समजू शकली नाही. तिला आता 6वा महिना चालू होता आणि या कठीण काळात श्वास घेणे देखील एक मोठे आव्हान होते. एक दीर्घ श्वास घेत ती उठली आणि मोठ्या कष्टाने रूममधून बाहेर पडली. प्रियंका, तू कुठे चालली आहेस? अचानक जेव्हा तिच्या आजीने तिला चादर पांघरून दरवाजाकडे जाताना पाहिले तेव्हा तिने विचारले. प्रियाची पावले दाराशी थांबली. तिचे शरीर थरथरत होते. ती कुठे जात आहे हे देखील ठरवू शकत नव्हती. म्हणून ती तिच्या आजीला काय उत्तर देणार होती. काय झालं प्रिया बाळा? तिने काळजीत विचारले. काही त्रास होतोय का? त्यांनी तिची अवस्था पाहून काळजीने विचारले. प्रियाने दीर्घ उसासा टाकला. तिच्या चेहऱ्यावर गेल्या काही वर्षांचा थकवा दिसत होता. आजी, मी थोड्या वेळाने परत येईन, असं म्हणून तिने तिची साडी नीट केली आणि उंबरठा ओलांडला. तर तिची आजी तिला जाताना पाहत होती. प्रिया खूप बदलली होती. सर्वांना आनंदी ठेवणारी तीच हसणारी मुलगी आता अशीच होती. तिची अशी अवस्था झाली होती की कोणीही तिची काळजी घेत नव्हते. प्रिया निर्दोष आहे हे जाणून आजी तिच्यासाठी कळकळीने प्रार्थना करत होती. दरम्यान दक्ष त्याच्या अभिमानात बुडालेला त्याच्या ऑफिसच्या कॉरिडॉरमधून चालत गेला. तो बोलत होता. लोकांनी आदराने उभे राहून त्याचे स्वागत केले आणि कोणालाही उत्तर न देता तो थेट त्याच्या केबिनकडे निघाला. तो त्याच्या खुर्चीवर सन्मानाने बसताच त्याचे वैयक्तिक सचिव शंकर यांनी त्यांचे स्वागत केले. तो दिवसभराची अपडेट्स देऊ लागला तर तो त्याच्या लॅपटॉपवर काम करत राहिला आणि शंकरचे संभाषण ऐकत राहिला. दक्ष हा एक प्रसिद्ध, थोडा गर्विष्ठ आणि अतुलनीय माणूस होता. त्याच्याकडे कितीही संपत्ती आणि प्रतिष्ठा असली तरी त्याचे हृदय दगडासारखे कठोर आणि निर्दयी होते. शंकर, सर्व बैठका रद्द करा. बैठकांच्या दीर्घ तासांमुळे जो जोरजोरात श्वास घेत होता. दक्षच्या बोलण्याने त्यांनी डोळे मोठे केले. हो साहेब. पण तो काहीतरी बोलणारच होता, पण दक्षच्या रागीट नजरेला घाबरून त्याने आपली नजर खाली केली. श्री शंकर, आता पुरे झाले. तुम्हाला जे शक्य आहे ते करा. सर्व MIS आणि सर्व बैठका रद्द करा. तुम्हाला माझे ऐकू येत नाही का? तो थंड पण धोकादायक स्वरात म्हणाला. त्याचे बोटे लॅपटॉपवर फिरवत होते. तेवढ्यात दार उघडलं आणि हर्षवर्धन आत आला. दक्षने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि थोडा मागे सरकत खुर्चीवर आरामात बसला, जणू तो त्याच्या येण्याची वाट पाहत होता. माझ्या मुलीला नाकारण्याची तुझी हिंमत कशी झाली? हर्षवर्धन संतापला आणि त्याच्यावर ओरडला. तर समोर बसलेला दक्ष पूर्णपणे शांत राहिला. मी तुला माझ्या मुलीला नाकारण्याची परवानगी देणार नाही. एका 1.5 दमडीच्या मुलीसाठी? तोंड सांभाळून बोला काका. तो अचानक रागाने उभा राहिला. हर्षवर्धन क्षणभर गप्प बसला. तुम्ही 1.5 दमडी कोणाला म्हणत आहात? त्याने खुर्ची मागे ढकलत विचारले. तो एक उंच शक्तिशाली माणूस होता आणि त्याचा स्वभाव धोकादायक होता. कोणीही त्याच्यासमोर उभे राहू शकत नव्हते. मग ते कसे उभे राहू शकत होते? तरी ते त्यांच्या मुलीच्या हट्टीपणामुळे इथे आले होते. माझ्या दृष्टीने ती मुलगी निरुपयोगी आहे, जिच्यासाठी तुम्ही इथे येऊन माझ्या ऑफिसमध्ये तमाशा करत आहात. दक्ष दात खात म्हणाला. दक्ष, तो किंचाळू लागला. आवाज खाली करा. त्याने त्यांना इशारा दिला. त्याचा राग जणू त्याच्या समोरच्या व्यक्तीला फाडून टाकेल असा होता. माझे बोलणे संपले. तुम्ही आता जाऊ शकता. त्याने दरवाजाकडे हात करून त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. तुला पश्चाताप होईल दक्ष, तो दात खात म्हणाला.
तुम्ही स्वतः जाल की मी रक्षकांना बोलावू? तो एक पाऊल पुढे गेला, भुसभुशीतपणे म्हणाला आणि हर्षवर्धन बाहेर पडला. दक्षने एक दीर्घ श्वास घेतला, डोळे मिटले आणि रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. तर हर्षवर्धन बाहेर येताच तो क्षणभर थांबला. तेव्हा त्याला लिफ्टमधून एक व्यक्ती बाहेर येताना दिसली. त्या महिलेने स्वतःला घट्ट गुंडाळले होते. तिचा चेहरा झाकला होता. तो तिला काहीतरी विचारणारच होता. तेवढ्यात अचानक त्याचा मोबाईल फोन वाजला आणि लिफ्ट थांबली. दक्षने एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःला सावरले. तर प्रिया धाडस करून तिथेच उभी राहिली. ती रिसेप्शनवर आली. मला दक्षला भेटायचं आहे. तुमची अपॉइंटमेंट आहे का? तिथे बसलेल्या राधाने नम्रपणे विचारले. नाही, पण कृपया त्यांना सांगा की माझ्यासाठी भेटणे खूप महत्त्वाचे आहे. प्रिया अस्वस्थ होऊन म्हणाली. तिला असं वाटत होतं की तिची प्रसूतीची वेळ आली आहे, जरी तिचा 6वा महिना नुकताच सुरू झाला होता. राधाने काही क्षण तिच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिली. ती तिच्या समोर दुपट्टा गुंडाळून उभी होती. तिला मुलीची दया आली. जरी ती स्वतःला झाकत होती तरी ती गर्भवती असल्याचे स्पष्ट दिसत होते. ठीक आहे, तुम्ही थांबा, मी सरांशी बोलते, असं म्हणत ती दक्षच्या ऑफिसकडे निघाली. परवानगी घेतल्यानंतर ती आत आली आणि म्हणाली, साहेब, एक मुलगी आली आहे. तिला तुम्हाला भेटायचं आहे. मला आता कोणालाही भेटायचं नाही, तो कठोरपणे म्हणाला. साहेब, ती गर्भवती आहे. राधा पटकन म्हणाली. मग मी तुला डॉक्टर दिसतो का? आधीच संतापलेला दक्ष आणखीनच संतापला. माफ करा साहेब. ती मागे येऊन पाहू लागली. ऐका, काहीतरी जाणवल्यानं त्याने तिला थांबवलं. ती कदाचित असहाय्य असेल. तिला काही पैसे किंवा काहीतरी द्या आणि तिला इथून बाहेर काढा. दक्ष म्हणाला. कामात व्यस्त होत त्याला एक सेलिब्रिटी मानले जात असे. त्याचे व्यक्तिमत्व आणि दर्जा त्याला गर्दीतून वेगळे दाखवत असे आणि तो मोकळा होता. तो त्यावेळी मॉडेलिंगही करत होता. त्यामुळे मुलींची ये-जा सतत चालू असायची. पण गर्भवती महिला त्याच्या ऑफिसमध्ये येण्याची पहिलीच वेळ होती. दक्ष विचारात हरवला होता. मिस कितीने तुला काय नाव सांगितले? राधा निघताना त्याने तिला विचारले. साहेब, मी तिचे नाव विचारले नव्हते. तिला बरे वाटत नव्हते म्हणून मी लगेच तुमच्याकडे आले. राधाच्या उत्तराने दक्ष गोंधळला. एक काम कर, तिला आत पाठव. मी बघतो कोण आहे इथे, तो विचारपूर्वक म्हणाला आणि पुन्हा त्याच्या लॅपटॉपमध्ये व्यस्त झाला. काही क्षणानंतर त्याला कोणीतरी दाराबाहेर येत असल्याचे जाणवले. आत या, त्याने उत्तर दिले. प्रियाचे धाडस कमी पडत असल्याचे दिसत होते, पण तिने आत पाऊल टाकण्याचे धाडस केले. 8 महिन्यानंतर ती त्याला समोरासमोर पाहू लागली. दक्षने अजून तिच्याकडे लक्ष दिले नव्हते. ती हळूहळू चालत होती, त्याच्या जवळ येत होती. पण दक्षच्या हृदयाला काहीतरी आधीच जाणवल्यासारखे वाटत होते. त्याचे काम करणारे हात थांबले. त्याचा श्वास रोखला गेला. त्याने क्षणभर डोळे बंद केले. नंतर पुन्हा डोळे उघडले. समोरच्या स्कार्पमध्ये गुंडाळलेली तिचे निळे डोळे दिसत होते. दक्षचे हृदय अचानक वेगवान झाले. नंतर थांबल्यासारखे वाटले. त्याचे ओठ हलले, पण आवाज बाहेर आला नाही. तिचा चेहऱ्यावर शतकानुशतके थकवा जाणवत होता आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या. आज ती तिथे कशी उभी राहिली यावर दक्षलाही विश्वास बसत नव्हता. तिच्या पापण्या झुकल्यानंतर उघडल्या. तिचे निळे डोळे अश्रूंनी भरले असं वाटत होतं. ती त्याच्याकडे आली होती तिचं अभिमान, स्वाभिमान आणि अहंकार यावर मात करून, जे फक्त तिलाच माहीत होते. ती या क्षणी आली होती की जरी त्याने तिला नाकारले तरी कदाचित त्याचे हृदय एका मुलासाठी वितळेल. तो क्रूर माणूस पुन्हा एकदा तोच मऊ दक्ष बनणार होता. प्रिया, त्याच्या ओठातून येणारे नाव आजही दक्षला आकाशात उडवण्यासाठी पुरेसे होते. तो तिथेच उभा राहिला, स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिला. ती त्याच्यापासून अनेक महिने दूर होती आणि तिच्या अचानक जाण्यानंतर दक्षने तिला शोधण्याची तसदी घेतली नव्हती. आणि आज ती त्याच्यासमोर आली होती. तो शांतपणे तिच्याकडे पाहत होता. त्याला तिने स्वतःहून बोलावे असे वाटत होते. ती का आली होती? तिला काय सहन करावे लागले हे स्पष्ट करावे. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मला काही पैशांची गरज आहे. शेवटी ती तिचा अभिमान मागे ठेवून बोलली. आता ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. तिच्या पापण्या तिच्या गालावर पोहोचण्यापूर्वीच अश्रूंनी भरल्या होत्या. दक्षने पुन्हा एकदा तिच्या पूर्ण गर्भाकडे पाहिले. ती गर्भवती होती. ती त्याच्या बाळाची आई होणार होती. जर तिला आज पैशांची गरज नसती तर कदाचित परत आली नसती. दक्षच्या नसा आता पोगू लागल्या होत्या. तू चुकीच्या ठिकाणी आली आहेस. तुला इथून काहीही मिळणार नाही, तो रागाने म्हणाला. प्रियाचा चेहरा आश्चर्याने विवळला. तिला वाटले की तिने चुकीचे ऐकले आहे. तो असे कसे बोलू शकतो? ती अजूनही त्याची पत्नी होती, त्याच्या मुलाची आई होणार होती आणि त्याला या जगात आणण्यासाठी काही पैसे मागण्यासाठी आली होती. पण त्याने नकार दिला. तो अजूनही पूर्वीसारखाच सक्षम होता हे सिद्ध झाले. तिच्या गालावरून अश्रू शांतपणे वाहत होते आणि जमिनीवर पडले.
तिला माहीत सुद्धा नव्हते. मला माफ करा. ती स्वतःला सावरत स्वतःच्या चेहरा झाकत दरवाजाकडे जात असताना तिला चक्कर आली आणि ती भिंतीला टेकून उभी राहिली. श्वास घेण्यासाठी थांबली. ती आता पूर्णपणे थकली होती. तिला कोणाची तरी गरज होती, आधाराची, रडण्यासाठी खांद्याची. थांब. दक्षने तिला हाक मारली. तो डगमगला. ती त्याच्याकडे वळली. तो त्याच्या जागेवरून उठला आणि तिच्या जवळ आला. खूप जवळ, इतका जवळ की त्याचे श्वास एकमेकांशी जुळू लागले. दक्षचे हृदय धडधडत असताना त्याने डोळे मिटले. तो तिला सहन करू शकला नाही. इतक्या वर्षानंतरही तोच सुगंध त्याला त्याच्या हृदयात होता. त्याला वाटत होते की ती जगातील एकमेव मुलगी आहे जी त्याला डोक्यापासून पायापर्यंत हलवू शकते. ती त्याला वेडा बनवू शकते. तिच्या प्रेमाने ती त्याला काहीही करायला लावू शकते. तुला पैसे हवे आहेत. मला तुझ्याकडून काहीतरी हवे आहे. त्याचा आवाज आता व्यापाऱ्यासारखा वाटत होता. प्रियेच्या डोळ्यात भीती पसरली. बाळ, मग मी ते तुला देणार नाही. तिचे शब्द तीक्ष्ण होते पण धाडसाने भरलेले होते. दक्ष किंचित हसला. मला मूलही नको आहे. तिच्या शब्दांनी त्याला क्षणिक दिलासा दिला. पण त्याचं मनही तुटलं. तो त्याच्या मुलापासून वेगळा झाला. तो इतका बेफिकीर कसा असू शकतो? जरीही नवीन नव्हते. तो 6 महिन्यापूर्वीही बेफिकीर होता. प्रिया स्वतःशी तर्क करण्याचा प्रयत्न करत होती. मग त्याला काय हवे असेल? तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. त्याला काय पाहिजे होते? दक्षने तिला डोक्यापासून पायापर्यंत पाहिले. तुझी प्रत्येक रात्र माझ्यासोबत. तो कुजबुजला. किंचित आत वाकला. प्रियाचा चेहरा लगेच लाल झाला. ती त्याची होती. तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ चांगलाच समजला होता. ते फक्त 3 महिने एकत्र होते आणि त्या 3 महिन्यात त्याने एकही रात्र तिच्यावर प्रेमाचा वर्षाव न करता जाऊ दिली नव्हती. त्याला आपल्या मिठीत घेतल्याशिवाय तिला झोप येत नव्हती. मला आश्चर्य वाटते की त्या 6 महिन्यात त्याने स्वतःवर कसं नियंत्रण ठेवलं असेल. प्रिया विचारातच राहिली. हे सहन करणे सोपे नव्हते. तो तिला श्वास घेण्यासही वेळ देत नव्हता. तो खूप क्रूर होता. मला उशीर झाला. मला जायलाच हवं. ती वळून पाहत होती. तेवढ्यात दक्षने तिच्या दोन्ही बाजूला भिंतीवर आपले हात ठेवले. हा काही वाईट करार नाहीये. तुला हवे तेवढे पैसे मिळतील आणि त्या बदल्यात तुला माझ्यासोबत रात्री घालवाव्या लागतील. अगदी पूर्वीसारखीच. तो डोळे मिचकावत माझ्याकडे पाहत राहिला. अचानक प्रियेच्या पोटातून वेदनेची लाट उसळली. ती अनियंत्रितपणे त्याच्या हातावर टेकली आणि दीर्घ श्वास घेतला. तिने अशा प्रकारे किती रात्री घालवल्या होत्या. ती वेदनेने तडफडत होती आणि आज ती त्याच्या मुलासाठी त्याच्या वडिलांसोबत स्वतःची देवाणघेवाण करत होती. तिच्या दुःखाने दक्षचे मन दुखत होते पण तो सत्य ते दाखवणार नव्हता. त्यानेही तिला खूप त्रास दिला होता. माझे मन समाधानी होईपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. कदाचित ते एका रात्रीत असेल, कदाचित अनेक रात्री लागतील. तुला त्या माझ्या मिठीत घालवाव्या लागतील. दक्ष तिला त्याच्या समोर उभे करू इच्छित होता. मुलीने तिचा निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा जेणेकरून ती तिचे दुःख लवकरात लवकर संपवू शकेल. प्रिया थांबली आणि त्या क्रूर माणसाच्या छातीवर वेदनादायक हात ठेवला. मला ते मान्य आहे, ती हळुवारपणे म्हणाली. ती बोलत असताना तिचे ओठ दक्षच्या छातीवर आदळले. दक्षने हसून एक दीर्घ श्वास घेतला आणि पटकन तिला आपल्या बाहूंमध्ये गुंडाळले. त्याचे डोळे एकमेकांना भिडले. ती पोटावर हात ठेवून कुरकुरत होती आणि पण ती त्याच्या हातासाठी आसुसली होती आणि दक्षला तिची कमजोरी कळली. हळूहळू तो खाली वाकला आणि त्याचे ओठ तिच्या कपाळावर ठेवले. कडक उन्हात अचानक कोणीतरी थंड सावली शोधल्याप्रमाणे प्रियाला त्याच्या मिठीत आराम वाटला. तिला दिलासा मिळाला. क्षणाचाही वेळ वाया न घालवता तो तिला उचलून बाहेर पडला. काही क्षणातच तो शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयात होता. प्रियाला ताबडतोब ICUमध्ये हलवण्यात आले. दक्ष खूप अस्वस्थ होता. तो घाबरला होता. जर प्रिया किंवा त्याच्या मुलाला काही झाले तर तो काय करेल? ती इतक्या वाईट अवस्थेत त्याच्याकडे परत आली होती आणि आता तो स्वतःवरच संतापला होता. पण ते नशिबावर अवलंबून आहे. साहेब, कृपया या कागदपत्रांवर सही करा. रुग्णाशी तुमचा काय संबंध आहे? ती तुमची पत्नी आहे का? नर्सने पटकन विचारले. हो, ती माझी पत्नी आहे, तो रागाने म्हणाला. त्याचा आवाज कर्कश होता. साहेब, रुग्णाची अवस्था ती खूप गंभीर आहे. तिने नुकताच 7वा महिना सुरू केला आहे आणि बाळाचा जन्म होणार आहे. आपण असहाय्य आहोत. आपल्याला आता प्रसूती करावी लागेल. डॉक्टरांचे शब्द ऐकून दक्षला धक्का बसला. तो डॉक्टरांकडे गेला आणि रडत म्हणाला, माझ्या पत्नीला आणि मुलाला काही होऊ नये. त्याचे शब्द अगदी ठाम होते. देवाला प्रार्थना करा, सर्व काही ठीक होईल. डॉक्टरांनी त्याला धीर दिला. दक्षची तब्येत बिघडली होती. तो हॉस्पिटलच्या मंदिरात गेला आणि तिथे हात जोडून उभा राहिला. जर तो मुलगा असेल तर आपण त्याचे नाव प्रदीप ठेवू. जेव्हा प्रिया त्याच्याशी प्रेमाने बोलायची तेव्हा ती लाजून असे म्हणायची. ती मला नावाने हाक मारायची आणि जर ती मुलगी असती तर ती म्हणायची तुम्हीच तिचे नाव ठेवू शकता. शेवटी मुली त्यांच्या वडिलांच्या जवळ असतात.
तो आठवत म्हणाला. मग आकाशाकडे पाहून तो म्हणाला, देवा, मला माहीत नाही की तू मला मुलगा देशील की मुलगी, पण मला फक्त एक निरोगी आयुष्य दे. इतक्या वर्षांनी माझी पत्नी परत मिळाली आहे. देवा, कृपया तिला पुन्हा माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. त्याने प्रियाला कठोर शब्द बोलले, पण सत्य हे होते की आणखी एक गोष्ट होती. आजही तो त्यासाठी आपले जीवन देण्यास तयार होता. जेव्हा तो हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये परतला तेव्हा त्याला त्याच्या मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी मिळाली. बाळ खूप कमकुवत आहे, म्हणून त्याला मशीनवर ठेवण्यात आले आहे. प्रसूती दरम्यान थोडीशी अडचण होती, म्हणूनच आम्हाला हे करावे लागले. मला आशा आहे की ती लवकरच तिच्या पालकांकडे दिली जाईल. दक्षचे हृदय त्याच्या पत्नीसाठी धडधडत होते. माझी पत्नी, काळजी करू नका, ती देखील ठीक आहे. फक्त थोडा वेळ, त्यांना शोध येईल, मग तू भेटू शकतोस. डॉक्टरांनी त्याला धीर दिला. तर दक्ष त्याच्या भूतकाळाबद्दल विचार करू लागला. तू तुझ्या वडिलांच्या खुनीच्या मुलीशी लग्न कसे करू शकतोस? तुला तिला सोडावे लागेल. जेव्हा घटस्फोटाचा डाग त्या मुलीच्या कपाळावर असेल तेव्हा ही शिक्षा असेल. मला वचन दे. दक्ष, तू तुझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला त्या मुलीवर घेशील असे वचन दे. त्या रात्री तिचा हात धरून त्याने वचन दिले. तो तिथे होता, पण त्याला माहीत नव्हते की जेव्हा तो त्याच्या खोलीत परतला तेव्हा प्रिया तिथे नसेल. दक्षला अजूनही कळले नाही की ती हवेलीतून कधी निघून गेली आणि त्याने शोधण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणूनच 7 महिने शांततेत गेले. त्याने तिला शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. निदान तो जगासमोर तेच दाखवत होता. फक्त त्याचे हृदयच जाणत होते, तो दगडात बदलत होता. जणू कोणाच्याही उपस्थितीने किंवा अनुपस्थितीने त्याला काही फरक पडत नव्हता. डॉक्टरांनी त्याला प्रियेला भेटण्याची परवानगी दिल्यावर तो बराच वेळ तिथेच बसून राहिला. त्याने हळूच दार उघडले. तो दार उघडून आत आला. प्रिया बेशुद्ध होती. इतके महागडे उपचार, सगळीकडे मशीन्स आणि आरसे, हे सर्व फक्त दक्षमुळेच शक्य झाले. नाहीतर आत्ता तिचे बाळाचे काय झाले असते कोणास ठाऊक. दक्षने दीर्घ श्वास टाकला आणि देवाचे आभार मानले की ती त्याच्याकडे मदतीसाठी आली होती. जर ती दुसरीकडे गेली असती किंवा दुसऱ्या कोणाकडे मदत मागितली असती तर तिचा हट्टीपणा कदाचित एक कारण ठरला असता. त्याच्या अभिमानामुळे त्याला त्याच्या मुलाचीही पर्वा नव्हती. पुढे विचार करण्याची त्याची हिंमत नव्हती. तो तिच्या शेजारी बसला, तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता, जो पूर्णपणे फिकट पडला होता. तिचा चेहरा प्रेमाने रंगलेला असायचा. तिचे डोळे उत्कंठेच्या मादकतेने चमकत होते आणि आता तिचा चेहरा महिन्यांच्या थकव्याच्या थरांनी झाकलेला होता. ती तशी नव्हती, पण गेल्या 6-7 महिन्यांनी तिला बदलून टाकले होते. दक्षला अजूनही त्याच्या लग्नाची रात्र आठवते, जेव्हा तो खोलीत आला होता आणि तिने कपडे बदलले होते आणि वधू म्हणून वाट पाहण्याऐवजी आरामात झोपली होती. तो खूप रागवला होता, पण त्याचा राग प्रेमात बदलला होता आणि ती त्याच्या वेडेपणात हरवून गेली. दरम्यान त्याचे वडील संतापले. बाबा, तुम्ही मला आधी का सांगितले नाही की मी त्या मुलीची वाट पाहावी? ती ते पूर्ण करेल का? ती परत येणार नाही. ती एका बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आहे, श्रेया तीव्रपणे म्हणाली. हर्षवर्धनने त्याचे डोके धरले. तो कधी कोणाचे ऐकतो बरं? त्याला जे करायचं आहे ते करू द्या. तर मला तेच हवे आहे ना? त्याच्या बोलण्याने त्याच्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पुढे काय होणार आहे न कळत ते स्वतःचे डावपेच खेळत होते, तर खरी चाल देव खेळत होता. दरम्यान प्रिया हळूहळू डोळे उघडताच तिचा हात नकळत तिच्या पोटाजवळ टेकला. माझ्या बाळा, तिला तिच्या हृदयात खोल वेदना जाणवत होत्या. तिच्या डोळ्यात अश्रू येत होते. तिने घाबरून आजूबाजूला पाहिले आणि जवळच एक खुर्ची दिसली, पण दक्ष तिथेच बसला होता. त्याचे डोळे बंद होते. तो तिच्या शेजारी किती वेळ बसला होता हे तिला समजणे कठीण होते. दक्षने अचानक डोळे उघडले जेव्हा त्याला जाणवले की त्याची नजर तिच्यावर आहे. प्रिया जाणीवपूर्वक दिसत असताना तो सरळ झाला आणि तिच्यावर अनियंत्रितपणे सरकला. तू ठीक आहेस ना? त्याच्या ओठातून शब्द आपोआप बाहेर पडले. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले, जणू काही तिला खात्री नव्हती की तोच माणूस आहे. माझं बाळ, तिच्या तोंडून निघालेल्या शब्दांनी दक्षला पुन्हा वास्तवात आणले. ठीक आहे, तो ठीक आहे. तो 7व्या महिन्यात जन्माला आला आहे, म्हणून तो मशीनमध्ये आहे, तो हळुवारपणे म्हणाला. तिच्या कपाळाचे चुंबन घेत त्याला आश्चर्य वाटले की त्याच्या शब्दात इतकी कोमलता कुठून आली असेल. कदाचित त्याचे हृदय अजूनही तिच्यासाठी धडधडत असेल. ज्या स्त्रीसाठी त्याने आयुष्यभर कटुता बाळगण्याची शपथ घेतली होती. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्याला आता रडू कोसळले होते. त्याचे सर्व हेतू चुरा झाले होते. माझ्यासमोरची एक मुलगी त्याच्यासाठी सर्व काही होती. तो अजूनही तिच्यावर तेवढाच प्रेम करत होता, पण त्याने सत्य स्वीकारण्यास नकार दिला. प्रियाने पाठ फिरवली. तिचे डोळे मिटले होते. प्रिया, तू जे केलेस त्याची किंमत तुला चुकवावीच लागेल. कोणत्याही किमतीत. दक्षच्या आवाजाने ते अंतर्मनाला हादरली.
तिच्या डोळ्यातून भीती चमकली. माझे मूल मला दे, तू जे काही म्हणशील ते मी करेन. मी ते तुला देईन. ती कोणत्याही शिक्षेसाठी आधीच तयार होती. पण दक्षला तिच्या मनात काय चालले आहे याची काहीच कल्पना नव्हती. तिचे शब्द ऐकून दक्षने तिच्याकडे पाहिले आणि खोलीतून निघून गेला. नर्स आल्यावर तिने आपले अश्रू पुसले आणि स्वतःला सावरले. नर्स तिची तपासणी करत होती. तुमची प्रसूती सामान्य झाली नाही, पण तुम्ही वाचलात. तुमचे बाळ 7व्या महिन्यात जन्माला आले आहे, त्यामुळे फारसे नुकसान नाही. ठीक आहे, तू ठीक आहेस आणि बाळही ठीक आहे. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तो 2 दिवस मशीनवर असेल. वेळ कसा निघून गेला हे तिलाही कळले नाही. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा चालू शकली आणि तिच्या नेहमीच्या घरी परतली. तिने मुलाला पाहिलेही. दक्ष तिच्याकडे परतला नव्हता. तिने दृढ निश्चय केला होता, मूल मिळताच ती त्याला घेऊन निघून जाईल. तिला फक्त एवढीच गरज होती, त्याहून अधिक काही नाही. आणखी कोणताही आधार नव्हता. ती पोचण्यापूर्वी निघून जायची इच्छा होती. संध्याकाळपर्यंत बाळ तिच्या हाती देण्यात आले. गुबगुबीत बाळाला आपल्या हातात घेताना तिला अश्रू अनावर झाले. तो 7 महिन्यांचा होता, त्यामुळे त्याचे वजन कमी होते, पण तो देखणा आणि गुटगुटीत दिसत होता. ती त्याच्या हातापायांचे चुंबन घेत होती, त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होती. नंतर त्याला बेडवर झोपवत होती. तिला इथून निघून जावे लागेल, पण कसे? हॉस्पिटलचे बिल भरल्याशिवाय ती निघू शकत नव्हती आणि एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ती बिल कुठून भरणार? या विचारांमध्ये हरवलेली तिला दक्ष आत येत असल्याचे लक्षातही आले नाही. दूध पाजताना लहान बाळ झोपी गेले. त्याच्या ओठांवर दुधाचा एक छोटासा थेंब राहिला. ही आईची निष्काळजीपणा हे पाहून दक्ष रागाने पुढे सरकला. तिची शाल नीट केली आणि अनियंत्रितपणे मुलाला आपल्या मांडीवर घेतले. दक्षची कडक नजर तिच्यावर केंद्रित झाली. सावध राहा, हे घर नाहीये जिथे तू इतक्या निष्काळजीपणे बसली आहेस, तो कपाळावर हात ठेवत म्हणाला. प्रियाने पटकन स्वतःला झाकले. तिचे डोळे लज्जेने खाली झाले. दक्षने बाळाला छातीशी धरले. तिचे दूध पचत होते. इथे येण्यापूर्वीच त्याने लहान मुलांना कसे सांभाळायचे हे आधीच पाहिले होते. प्रदीप, माझ्या बाळा, तो पुढे म्हणाला. त्याच्या गालावर प्रेमाने चुंबन घेत त्याने त्याचे नावही ठेवले होते. प्रियाला त्याचे नाव खूप आवडले. ते खूप छान वाटत होते आणि तिचे हृदय आनंदाने भरून गेले होते. तिला अजूनही ते आठवत होते. शिवाय मुलावरचे त्याचे प्रेम. तो फक्त रात्रींबद्दल बोलत होता, पण तो त्याच्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करत होता. प्रदीप झोपी गेल्यानंतर त्याने त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. त्याला तिच्या प्रियाच्या मांडीवर ठेवले आणि दुसऱ्या बाजूला बसला. अचानक त्याने हात पुढे केला आणि तिचा चेहरा त्याच्या जवळ ओढला. प्रियाचे हृदय धडधडले. तो काहीच इंच अंतरावर थांबला. त्याचा श्वासोच्छ्वास वेगवान झाला. त्याने डोळे मिचकावून न पाहता तिच्याकडे पाहिले. कोणतेही प्रश्नच उद्भवला नाही, फक्त एक हिशोब न देता त्याचे ओठ प्रियाच्या ओठांना स्पर्शले. मग अचानक त्याच्या पोटात वेदनेची लाट उसळली आणि दक्ष लगेच मागे हटला. काय झालं? तू ठीक आहेस ना? तिच्या आवाजात काळजी स्पष्ट दिसत होती. त्याच्या वागण्यातला बदल पाहून प्रियाने नकळत तिच्या ओठांवर एक हास्य उमटले. दक्षला ते कळले. तो अचानक आत झुकला आणि तिचे ओठ चावले. प्रियाने तोंड उघडून ठेवून त्याच्याकडे पाहिले तर दक्षची नजर आड आव्हान देत होती. पुढच्या क्षणी त्याने तिला आणखी घट्ट दाबले. तिचे ओठ दाबले. तिला श्वास घेऊ दिला नाही. मग तो तिच्या कानाजवळ झुकला आणि कर्कश आवाजात म्हणाला, आत्तासाठी पुरे झाले. आपण घरी गेल्यानंतर आराम करू. आणि तो तिच्या कानाच्या पाळीला हळूवारपणे चावला आणि मागे सरकला. तेवढ्यात नर्स आत आली. प्रियाची तपासणी केल्यानंतर तिने प्रियाला सांगितले की तिला आज डिस्चार्ज दिला जाईल. प्रियाचे हृदय धडधडत होते. तिला दक्षसोबत जायचे नव्हते. तिला माहीत होते की तिची आजी घरी काळजीत असेल, म्हणून तिने हॉस्पिटल नंबर वापरून तिच्या आजीला तिच्या प्रकृतीबद्दल सांगितले. दरम्यान दक्ष तिच्या भोवती फिरत होता. तो डिस्चार्ज पेपर्सवर सही करत होता आणि प्रिया त्याच्या शेजारी उभी होती. लहान प्रदीपला तिच्या हातात धरून तिथून कसे बाहेर पडायचे ते तिला कळत नव्हते. तेवढ्यात दक्षने प्रदीपला तिच्या मांडीवरून घेतले. त्याला छातीची मिठी मारली आणि खंबीर पावलांनी गेटकडे निघाली. प्रियाला इच्छा असूनही ती काही करू शकत नव्हती. जर तिला तिच्या मर्जीने वागायचे असते तर तिच्या मुलाला परत घेऊन गायब झाली असती. पण दक्षच्या शांततेमुळे तिच्या मनात एक वादळ निर्माण झाले होते. ते पार्किंगमध्ये पोहोचताच ड्रायव्हरने ताबडतोब गाडी काढली. दक्षने त्याच्याशी हळुवारपणे बोलले. नंतर मागची सीट मागितली. प्रियाने दार उघडले आणि शांतपणे बसली. दक्ष प्रदीपला हातात घेऊन तिच्या मागे गेला. ड्रायव्हरने काळजीपूर्वक गाडी पुढे नेली. दक्ष फक्त त्याच्या मुलाला पाहण्यासाठी जगत होता असे वाटत होते, पण प्रिया त्याच्या दिसण्यावर खुश नव्हती. बदललेली शैली विचित्र वाटली, कारण 2 दिवसांपूर्वी जेव्हा ती मदत मागायला आली तेव्हा तिच्या संभाषणात प्रदीपचे नावही आले नाही. गाडी विस्तीर्ण हवेलीत शिरली तेव्हा प्रियाचे
हृदय भुतकाळात जाते. एका वर्षापूर्वी पहिल्यांदा ती या घरात वधू म्हणून आली होती. ती इथे आली होती फक्त 4 महिने झाले होते. आधी त्याची बायको, नंतर त्याच्या मुलाची आई आणि नंतर सर्व काही विखुरले. ती अजूनही इथे आहे का? नाही, कोणास ठाऊक. हो, ती तिच्या न जन्मलेल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी पळून गेली होती आणि आज ती पुन्हा त्याच दिवशी दारात उभी होती. तिचे हृदय धडधडत होते. तिने प्रदीपकडे पाहिले, नंतर दक्षकडे. तो शांतपणे त्याच्या मुलाच्या कपाळावर हातावर चुंबन घेत होता. प्रियाच्या उपस्थितीची त्याला जाणीव नव्हती. गाडी बराच वेळ थांबली होती, पण त्याने त्याच्या मुलावर नजर हटवण्यास नकार दिला. ड्रायव्हरने शांतपणे उतरला. शेवटी प्रियाने लाजाळूपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवला. दक्षने त्याला लाल डोळ्यांच्याकडे पाहिले आणि दाबलेल्या रागाने म्हणाला, प्रिया, तू मला इतके महिने माझ्या मुलापासून दूर ठेवलेस. मला ते माहीतही नाही. तू मला कळवले नाही की मी वडील होणार आहे आणि तू शांतपणे माझ्या आयुष्यातून निघून गेली. मला माहीत होते की माझा छंद मला जिवंत ठेवेल. तुझी अशी हिंमत कशी झाली? तिच्या कठोर शब्दांनी प्रिया थरथर कापली. ती गेली होती. ती त्याचे शब्द विसरू शकते, पण त्याचे रूप विसरू शकत नाही. दक्ष खाली उतरला आणि म्हणाला, खाली उतर. प्रियाला त्याच्या मागे जाण्यास भाग पाडले. हवेलीच्या भिंती अजूनही तशाच होत्या, पण आज त्यांना एक विचित्र रूप दिसत होते. वादळापूर्वीच्या शांततेसारखी शांतता होती. ते आत शिरले जिथे सर्वजण जेवण करण्यात व्यस्त होते. प्रियाला दक्ष सोबत पाहून बिंदिया थक्क झाली, पण बाळाला तिच्या हातात पाहताच तिचे डोळे विस्फारले. अचानक ती तिच्या जागेवरून उभी राहिली. प्रियाचे हृदय पिळवटून गेले. हीच ती स्त्री होती जिच्यासाठी तिने घर सोडली होती. आता ते पुन्हा भेटणार होते. आई, प्रिया आणि मी, एक बाळ. दक्षने हलकेसे स्मित हास्य करत म्हटले आणि तिच्या मुलाच्या कपाळावर चुंबन घेतले. बिंदियाला हे दृश्य अजिबात आवडले नाही. हे मूल माझे आहे याचा काय पुरावा आहे? तिने थंडपणे विचारले. एका क्षणात ती म्हणाली. वेळ थांबला. दक्षचा चेहरा धक्कादायक होता, तर प्रियाला वाटत होते की तिचा श्वास थांबेल. एखादी आई तिच्या मुलाला असा प्रश्न विचारू शकते का? बिंदिया पुन्हा एकदा ती जो खेळ खेळत होती तोच खेळ खेळणार होती का? तू एकदा हे घर उद्ध्वस्त केलंस. दक्षच्या मोठी घट्ट आवळल्या. त्याच्या डोळ्यात असे काहीतरी चमकले की प्रियाचे हृदय पिळवटून गेले, कारण तिला माहीत होते की पुढे काय होणार आहे. ते फक्त शब्दांचे युद्ध होणार नाही. त्याच क्षणी मागच्या पायऱ्यांवरून कोणाची तरी सावली सरकली. प्रदीप माझा मुलगा आहे आणि तो माझा मुलगा आहे हे सिद्ध करण्यासाठी मला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. दक्षचे शब्द दगडापेक्षाही कठीण होते. हर्षवर्धन सर हे सर्व गुपचूप पाहत होते. त्यांची मुलगी घरी नव्हती हे एक भाग्य होते. ती तिच्या मैत्रिणींसोबत क्लब पार्टीला गेली होती, नाहीतर तीच सर्वात जास्त आवाज काढली असती. तुमचे काय? पण जरी मी तिच्यावर विश्वास ठेवला तरी क्षणभर विचार करा. ही मुलगी इतक्या दिवसांपासून या घरातून गेली आहे. कोणाच ठाऊक कोणाबरोबर ती परत आली आहे. स्वतःला लाजवत. आई, दक्षचा आवाज अचानक उंचावला. प्रियेच्या डोळ्यातून मोत्यांसारखे अश्रू वाहू लागले. आणखी एक शब्दही नको. फक्त हे लक्षात ठेव, हे मूल माझे आहे. दक्ष कधीही त्याच्या मुलांवर कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. तो प्रियाकडे वळून कठोरपणे बोलला. तो पायऱ्या चढत गेला. त्याची नजर तिच्यावर रोखून प्रियाने बिंदियाकडे आणि नंतर हर्षवर्धनकडे पाहिले. हळूहळू त्यांच्या जवळ जाऊन तिच्या शेजारी उभी राहिली. प्रियाचा दृष्टिकोन पाहून बिंदियाचे संपूर्ण शरीर जळत होते. ती काहीतरी बोलणार इतक्यात प्रियाने तिला गप्प राहण्याचा इशारा केला आणि डोके हलवत ती स्वतः पायऱ्या चढली. आधी ती एकटी होती, पण आता तिला पुढे काय होणार आहे याची भीती वाटत होती. ती मुलाला वाचवण्यासाठी पळून गेली होती, पण आज दक्ष स्वतः त्याच्या मुलाचे रक्षण करत होता. तिला काहीही करावे लागले नाही. हा तिचा पहिला विजय होता. त्यानंतर ती तिचे शरीर आणि आत्मा दक्षला अर्पण करणार होती. जर तो तिच्या मुलाला त्याचे स्थान, त्याचा खरा दर्जा देत होता, त्याला आपला मुलगा म्हणत होता, तर त्या बदल्यात तिला फक्त पत्नीचे हक्क पूर्ण करायचे होते जे तिने त्याला पूर्वी दिले होते. तीही ते करत होती, पण तिला माहिती नव्हते की या 7 महिन्यात तो तिच्याबद्दल इतका निष्काळजी कसा झाला. असा विचार करत ती खोलीत गेली आणि त्याला तो काळजीपूर्वक त्याच्या बाळाला बेडवर ठेवताना दिसला. पण त्याचे डोळे उघडले आणि तो रडू लागला. प्रियाचे मन त्याला आपल्या मिठीत घेण्यासाठी खूप दुखत होते, पण जोपर्यंत दक्ष तिच्या जवळ होता तोपर्यंत प्रियाने त्याला मिठी मारण्याची हिंमत केली नाही. त्याचं रडणं थांबत नाहीये. प्रिया, त्याला खायला घाल. लवकर इकडे ये, तो आदेश देत होता. थरथर कापत प्रिया त्याच्या शेजारी बसली. प्रियाने प्रदीपला आपल्या मांडीवर घेतले, घट्ट मिठी मारली आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे छोटे छोटे रडणे थांबत नव्हते. किती लाजिरवाणे. तो भुकेला आहे आणि तू त्याला फक्त छातीशी धरून आहेस. त्याला खायला दे. तो रागाने पुढे म्हणाला. तू बाहेर जा. प्रियाला समजले नाही त्याला तिथून कसे बाहेर काढायचे. वकवास थांबवा. त्याला आताच माझ्यासमोर खायला द्या. लवकर दे, नाहीतर मी. तो पुढे म्हणाला. नाही, मी त्याला खायला घालते. ती घाबरून पटकन मागे वळली. दक्ष थांबला.
मोठ्या कष्टाने तिने तिची लाज बाजूला सारली आणि तिचा ब्लाऊज थोडा वर केला आणि बाळाला स्तनपान देऊ लागली. रुग्णालयात नर्सने मदत केली होती, पण या छोट्या प्रदीपला तिला अजून त्याला कसे खायला द्यावे हे माहीत नव्हते. ती इतके दिवस त्याच्या सोबत होती, काय अडचण आहे, तो का रडत आहे, तो तिच्या पाठीमागून म्हणाला. आणि प्रिया अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे वळली. मला समजते, तो ते तोंडात घेत नाहीये, ती लहान मुलासारखी रडत म्हणाली. दक्ष तक्रार करत असल्यासारखा वाटत होता, पण दुसऱ्याच क्षणी एक श्वास घेत तो दुसऱ्या बाजूला आला आणि तिच्यासाठी सगळं सोपं केलं आणि अगदी हळुवारपणे आणि प्रेमाने प्रदीपला तिच्या शेजारी घट्ट बसवले. प्रियाला क्षणभर दिलासा मिळाला. लहान प्रदीप आता शांतपणे स्वतः पोट भरत होता आणि पहिल्यांदाच खोलीत अस्वस्थतेची जागा घेऊन आरामाची भावना भरली. तिचे आई वडील दोघेही श्वास मोजत त्याच्याकडे पाहत असताना ती खाली आली. देवाने आज त्यांना एक लहान खेळणी दिली होती आणि दोघांनाही इथे एकत्र सांभाळायचे होते. प्रदीप बराच वेळ पाहत राहिला. ती त्याची भूक भागवत राहिली. दक्ष आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला. प्रिया अजूनही त्याच स्थितीत बसली होती, पण तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. ती वारंवार कंबर धरत होती. दक्षने पटकन पुढे सरकून बेडवर उशा उचलल्या. तिला हळुवारपणे मागे सरकवले आणि बसवले, जेणेकरून ती त्याच्यावर आरामात बसू शकेल आणि प्रदीपला खायला घालू शकेल. प्रियाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तो इतका काळजी घेण्यास कधीपासून सुरुवात केली? त्याला अजूनही त्या 8-9 महिन्यांचा हिशोब चुकता करायचा होता. प्रदीप झोपी गेला होता. प्रियाने त्याला स्तनपान देण्याचा प्रयत्न केला, पण दक्षने प्रदीपला तिच्या हातातून काढून घेतले आणि छातीशी धरले. माझं काम झालं, जा लवकर आंघोळ करून घे. त्याने तिला 2 दिवसांपासून त्याच कपड्यांमध्ये आणि विस्कटलेल्या केसांमध्ये पाहिले होते. प्रियाने स्वतःकडे एक नजर टाकली आणि तिला लाज वाटली. ती उठली, पण अचानक चक्कर आल्याने ती पुन्हा बेडवर पडली. दक्ष बाजूला होता. त्याला काही दिसत नव्हते. तो त्याच्या मुलामध्ये इतका व्यस्त होता की तो प्रियाला विसरून गेला होता. मग पुन्हा तिच्याकडे पाहत तिने त्याच्याकडे पाहिले. प्रियाने धाडस एकवटले आणि तिचे केस कपाळावर पडलेले असताना ती बाथरूममध्ये गेली. दक्षने प्रदीपला बेडवर झोपवले. त्याच्या भोवती काळजीपूर्वक उशा ठेवल्या. तो कदाचित एक चांगला वडील होण्याचा प्रयत्न करत होता. तो खरोखर एक चांगला पिता असू शकतो. एक दीर्घ श्वास घेत त्याने खोलीतील मोलकरणीला जेवण आणण्यास सांगितले. त्याला माहीत होते की प्रियाने बाळाला दिवसातून अनेक वेळा स्तनपान केले आहे आणि ती जेवणाच्या बाबतीत खूप निवडक होती. तिला जेवायलाही जमत नव्हते. तिला चक्कर येत असल्याचे त्याने नुकतेच लक्षात घेतले होते. ती आंघोळ करून बाहेर आली तोपर्यंत जेवण आले होते. ती तेजस्वी दिसत होती. तिच्या स्थितीतून बरी झाल्यानंतर प्रियाला स्वतःला खूप हलके वाटले. चल जेव, तो बेडच्या एका बाजूला सरकताना पाहून म्हणाला. प्रियाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो सोफ्याकडे गेला, जिथे तो आधीच बसला होता. कोणत्याही गैरसमजुतीत राहू नकोस. तू माझ्या बाळाला स्तनपान करत आहेस, म्हणून मला तुला चांगले अन्न देण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो असे म्हणत होता जणू काही ती एक सामान्य गोष्ट आहे, पण त्याच्या स्वरात लपलेला परिचय प्रियेच्या हृदयाला भिडला. प्रदीप माझा मुलगा आहे, ती म्हणाली, थोडासा उसासा टाकत आणि चेहरा बदलत. खोलीत क्षणभर शांतता पसरली. मी ज्याचे नाव घेतले त्याला तुम्ही फक्त तुमचाच म्हणा. तू असं कसं म्हणू शकतेस बाळा? तो थंडपणे म्हणाला, एका प्लेटमध्ये भात काढत आणि एक चमचा तिच्याकडे वाढवत. मी ते खाईन. तिने त्याच्याकडून प्लेट घेतली. हो, पोटभर जेवण, फक्त माझ्या मुलासाठी नाही, मलाही स्वतःची काळजी घ्यायची आहे. तो सोफ्याला मागे झुकत म्हणाला. प्रिया, आता असं होऊ शकत नाही. तू फक्त 1.5 महिना माझ्यापासून दूर आहेस. मला दूर राहावे लागेल, ती हिंमत एकवटत म्हणाली. काही दिवस त्याला माझ्यापासून दूर ठेवण्याचा हा एकमेव मार्ग होता. मला माहिती आहे, काळजी करू नकोस. मी 7 महिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आहे, म्हणून मी आता 1/4 काळासाठी ते करू शकत नाही का? तोपर्यंत तू आरामात आणि शांतपणे खा आणि प्या. तुमचे शरीर बरे झाले पाहिजे. त्याने तिचा हात तिच्या कमरेमागे ठेवला आणि बोटाने हलकेच फिरवू लागला. प्रियेचा आत्मा थरथर कापला, पण तिच्या हृदयालाही एक प्रकारची सुटका जाणवली. तिला वाटलं होतं की तो तिच्यासोबत 1-2 महिने राहणार नाही, पण तो विचार व्यर्थ ठरला. तो जवळ येत होता, दररोज रात्री जवळ येत होता, पण मर्यादित प्रमाणात. तो त्याच्या मऊ हाताने तिला स्पर्श करत होता. तिच्या शरीरावरचा त्याचा स्पर्श त्याने प्रेमाची छाप सोडली, पण फक्त मर्यादित. कसा तरी तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला. दररोज रात्री तो तिला आपल्या मिठीत घेऊन झोपायचा. तिला आपल्या छातीशी धरून तिच्यात प्रेम ओतायचा. तो ते करायचा आणि नंतर डोळे बंद करायचा, तर त्याच्या उपस्थितीने प्रियाला अस्वस्थ करायचे. आजही त्याच्या स्पर्शाने प्रियाला मादक बनवले होते. तिला दक्षने सर्व मर्यादा ओलांडायच्या होत्या, पण तो जिद्दी होता. त्याला माहीत होते की त्याला या 1.5 महिन्याची वाट पाहावी लागेल.
3 आठवड्यानंतर तो सकाळी तयारी करत असताना अचानक दार उघडले आणि सूर्यप्रकाशाची सोनेरी किरण आत आली. प्रिया प्रदीपला दूध पाजत होती. ती बेडवर पडली होती, अर्धी झोपलेली अर्धी जागी, आणि दक्ष ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असताना आरशात तिला पाहत होता. तेवढ्यात श्रेया नुकतीच दार उघडून आत आली. दक्षच्या डोळ्यात आग चमकली. तुमच्या मर्यादेत राहा, खोलीत प्रवेश करण्याचा हा कसला मार्ग आहे? तो रागाने ओरडला. तू तिला परत कसे आणलेस? ती आधीच निघून गेली होती. श्रेयाने रडत चेहरा करत विचारले. तिचे वडील हर्षवर्धन दक्षने प्रियाला परत आणले आहे हे तिला माहीत नसतानाही त्यांनी तिला पाठवले होते. त्यांनी त्यांची मुलगी अधिक मानसिक आजारी होताना पाहायचे नव्हते, म्हणून त्यांनी वेगळे ठरवले आणि तिला कॅनडाला पाठवले. पण किती दिवस? तिला कधीतरी कळणारच होते. आणि ही बातमी तिच्यापर्यंत पोहोचताच ती संपूर्ण भारतात वादळासारखी वाहून गेली होती. प्रिया परत येईल हे तिच्या मनातही आले नव्हते. ती 7 महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी गेली असती. ती गायब झाल्यानंतर दक्ष तिला कसे स्वीकारू शकला असता? असा प्रश्न विचारणारे तू कोण? दक्षचा थंड आवाज ऐकताच श्रेयाने दात काढले. ती सतत कुरकुरत राहिली. दक्ष, ती तुझ्या आयुष्यातून गेली होती, मग ती परत कशी आली? तू तिला विचारले होतेस की ती इतक्या महिन्यात कुठे होती आणि कोणासोबत होती? पुरे झाले, बकवास बोलणे बंद कर, तो जोरात ओरडला. झोपेतच प्रदीप ही भीतीने जागा झाला आणि रडू लागला. घाबरलेल्या प्रियाने त्याला मिठी मारली आणि त्याला थाप दिली. दक्षने त्याच्या मुलाकडे पाहिले, नंतर डोळे खाली केले आणि नंतर श्रेयाच्या मनगटाला घट्ट धरून तिला खोलीबाहेर नेले. दक्षच्या मनगटाच्या स्पर्शाने प्रियाला खूप दुखापत झाली. माझ्या बायकोपासून, माझ्या मुलापासून दूर राहा. मी तुला प्रत्येक वेळी माफ करणार नाही, समजले? तो तिला स्पष्टपणे सांगत होता. तिला समजायला जास्त वेळ लागला नाही. ती गोठली, तिला सोडून दिले आणि दक्ष आत परतला आणि त्याच्या मुलाकडे गेला. प्रदीपला मांडीवर घेऊन बसलेल्या प्रियाला दक्षने आपल्या बाहूंमध्ये ओढले. त्याने त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि छातीशी मिठी मारली. सूट आणि बूट घातलेला हा देखणा माणूस या क्षणी आपल्या मुलावर सर्वात जास्त प्रेम करत होता. प्रियेच्या सर्व तक्रारी विरघळत होत्या. प्रत्येक बाप आपल्या मुलांवर प्रेम करतो, तो त्याच्यावर मनापासून प्रेम करतो. पण दक्षचे प्रदीपवरील प्रेम असामान्य वाटत होते. प्रदीप झोपी गेल्यानंतर त्याने तिला काळजीपूर्वक बेडवर झोपवले. तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि नंतर मागे सरकला. या कृत्यामुळे मी सार्वजनिक ठिकाणी डोके वर करू शकलो नाही. घरातून पळून जाऊन तू माझ्या प्रतिष्ठेला केलेला अपमान मी कधीही विसरणार नाही आणि तुलाही विसरून देणार नाही. तो दात खात बोलला आणि निघून गेला. बाळ झोपले होते आणि ती काहीच बोलली नाही. आणि मग प्रियेच्या आयुष्यात अचानक नवीन वादळ आले. बिंदियाच्या मित्राचा मुलगा हवेलीत राहायला आला. त्याने जाणून बुजून प्रियेशी बोलत राहिला. प्रियाने त्याला 2-3 वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण बिंदिया तिची सासू होती म्हणून ती गप्प राहिली. तिला तिच्या मुलाला इजा होण्याची भीती होती. 1-2दा तिला तिचा नवरा दक्षला सांगायचं, पण तो क्वचितच थेट बोलत असे. जेव्हा जेव्हा ती त्याला काही सांगण्याची धाडस करायची तेव्हा तो कपाळ मोक्ष लावायचा आणि रागाने बोलायचा. सुरुवातीला तो तिच्याशी थोडेसे बोलत असला तरी आता तो पूर्णपणे गप्प होता. सगळं संपलं होतं. तो आता तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्नही करत नव्हता. रात्री तो तिला मिठीही मारत नव्हता. तो त्याच्या मुलाजवळ झोपायचा आणि त्याच्याकडे पाहत झोपी जायचा. दुसऱ्या बाजूला प्रिया झोपून त्याच्याकडे पाहत असे. 1.5 महिना उलटून गेला, पण दक्ष तिच्याकडे आला नाही आणि ही गोष्ट प्रियाला खटकू लागली. तो अचानक का मागे हटला? मी स्वीकारण्यास अक्षम होते का? आणि हे प्रियाला खटकायला लागले. तो अचानक का मागे हटला? ती मानसिकदृष्ट्या हे सर्व स्वीकारू शकत नव्हती आणि अधिकाधिक चिडचिड करू लागली होती. तिने सुरजितबद्दल दक्षकडे तक्रार केली होती का? तिला हे जाणवले असेल, पण त्याने कदाचित बऱ्याच प्रमाणात समजून घेतले असेल आणि त्याने कारवाई केली असेल. त्याला घराबाहेर हाकलून लावले असेल. पण प्रियाचे मन त्या माणसाच्या जवळ जाण्यासाठी आणखीनच तळमळत होते, जो तिच्याकडे पाहतही नाही. ती त्याच्या समोर बसली होती, खोल विचारात हरवली होती. तर प्रदीप रडत होता. अचानक दक्ष आत आला आणि परिस्थिती पाहून त्याने प्रदीपला उचलले आणि त्याला मिठी मारली. तो पटकन गप्प बसला. प्रेमाने पूर्णपणे चकित झाला. प्रिया अजूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. त्याने त्याला गप्प केले, त्याला मिठी मारली आणि तिच्याकडे आला. विचारांमधून बाहेर पडा आणि मुलावर लक्ष केंद्रित करा, तो मोठ्या व्यंगाने बोलला. आणि प्रियाने वळून त्याच्याकडे एका छळलेल्या नजरेने पाहिले. नवाब, मला गोष्टी सांगण्याची वेळ आली आहे तुला, ती मनातल्या मनात त्याला म्हणत होती. तिने आपला चेहरा बाजूला केला आणि ती उठली. दक्षच्या या वागण्यात ती मंत्रमुग्ध झाली. तिने तिच्या मुलाला जवळ घेऊन बेडवर आणले आणि त्याच्यासोबत खेळू लागली. तोही त्याच्या वडिलांसोबत खेळण्यात आनंदी होता. दरम्यान मॅडम प्रिया खोलीतून बाहेर पडल्या होत्या. दक्षलाही त्याची पर्वा नव्हती.
खेळून खेळून कंटाळा आला की तो जांभई देत झोपी गेला. दक्षला त्याचा मुलगा इतका आवडायचा की तो स्वतःवरच संशय घेऊ लागला. त्याला आपल्या हातात घेऊन तो प्रियाला बोलावण्यासाठी बाहेर गेला. त्याची भूक भागवण्यासाठी तो प्रियाला हाक मारणारच होता. तेवढ्यात त्याची नजर अचानक एका खोलीवर पडली जिथे ती छातीवर हाताची घडी घालून उभी होती. तिच्या चेहऱ्यावर रागाचे भाव होते, जणू काही निर्णयाची वाट पाहत होती. जेव्हा तिने हळूच दार उघडले तेव्हा त्याला त्याची आई तिथे उभी असलेली दिसली. हातात बंदूक होती. दक्षला तिथे पाहून दोघेही घाबरले. हे सगळं काय आहे? दक्षने त्याच्याकडे पाहत कपाळावरील एक विस्कटलेले केस साफ करत विचारले. दक्ष, तू आलास हे चांगलं झालं. बघ, ती मला मारायला आली होती आणि सोबत एक पिस्तूलही घेऊन आली होती. मी ती तिच्याकडून हिसकावून घेतली, नाहीतर तिच्या वडिलांनी तुझ्या वडिलांना मारलं तसं तिने मलाही मारलं असतं. बिंदी ह्याच्या बोलण्याने तो गोंधळला. त्याने प्रियाकडे दुर्लक्ष करून पाहिले. ती बरोबर आहे. मी ही बंदूक त्याच्यावर रोखली होती. मी तिला मारण्यासाठी आणली होती, पण चुकून परवाना तिच्या नावावर जारी झाला होता, प्रियाने पुढे सांगितले. ती पुढे सरकली आणि प्रदीपला दक्षच्या हातातून बाहेर काढले. तेव्हा बिंदिया त्याच्या बोलण्याने चिडली आणि प्रियाकडे बंदूक रोखत तिच्यावर गोळीबार केला. प्रियाने तिच्या पाठीला तोंड करून पाहिले, पण दक्षने विचार केला नाही. दक्षने प्रियाला पटकन स्वतःकडे ओढले आणि गोळी सरळ लागली असती तर तिला लागली असती. त्या गोळीपासून वाचवले. दोघांनाही बिंदियाकडे आश्चर्याने पाहिले. तुला काय वाटले? जर तू परत आलीस तर सगळं संपेल? तुला काही हात लावता येईल का? ती रागाने टोमणे मारत ओरडली. तर दक्ष मध्यभागी उभा होता. गोंधळलेल्या अवस्थेत त्याच्या आईकडे पाहत होता. कृपया प्रियाने घाबरून त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण दक्ष रागाने तिचा हात धरून तिच्या मागे उभा राहिला. त्यांचे डोळे त्याच्या आईवर खेळले होते. तुमचे परतणे तुमच्यासाठी आणि तुमच्या पतीसाठी वाईट असेल. मी तुम्हाला हे पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला. तू परत येऊ नकोस, पण नाही, तुला यायलाच हवं होतं. आणि आता मी तुला अशा ठिकाणी पाठवीन जिथून तू कधीही परत येणार नाहीस. आई, दक्ष ओरडला. आश्चर्य आणि रागाचे मिश्रण. क्षणार्धात बिंदियाच्या बंदुकीने आणखी एक गोळी झाडली, ज्यामुळे दक्षच्या हाताला दुखापत झाली, ज्यामुळे तो थोडासा मागे हटला. प्रियाचे हृदय धडधडले आणि ती वेडेसारखी त्याच्यावर वार करू लागली, पण दक्षने तिला रोखले. तो त्याच्या प्रिय पत्नी आणि मुलाला किंचितही धोका देऊ शकत नव्हता. त्याच्यासमोर उभी असलेली ती स्त्री इतकी वाईट होईल की ती स्वतःच्या मुलालाही गोळी मारेल, अशी त्याने कधीच कल्पना केली नव्हती. प्रियेच्या डोळ्यातून अश्रू अनियंत्रितपणे वाहत होते. तो स्वतःला मागे हटवत नव्हता आणि प्रियेला पुढे येऊ देत नव्हता. बिंदियाने आश्चर्याने तिच्या मुलाकडे पाहिले. एक आई तिच्या मुलाला गोळी कशी मारू शकते, हाच प्रश्न होता. प्रियेचे डोळेही भावनेने भरून आले होते. तू तू माझा मुलगा नाहीस. बिंदियाच्या बोलण्यावर दक्षने मान हलवली, नंतर डोळे घट्ट बंद केले आणि पुन्हा उघडले. ही माझी खरी आई नाही, तर माझी सावत्र आई आहे. पण आज तिच्या प्रेमाने मला जाणीव करून दिली आहे. ती मला काय करू शकते हे दाखवले. मी तिला खूप वेळा सांगितले होते की मला असे करू नकोस, पण माझे वडील ऐकत नव्हते. ते फक्त त्याच्या पहिल्या पत्नीवर प्रेम करत होते. ते तिच्यावर वेडेसारखे प्रेम करत होते. मला तिला मारावे लागले. ती माझी सख्खी बहीण होती, पण मी काय करू शकत होते? दुसरा कोणताही मार्ग नव्हता. ती माझ्या मंगेतरला माझ्या प्रेमाला घेऊन माझ्या जागी या घरात आली. आज इतक्या वर्षात पहिल्यांदाच मी हे रहस्य उघड करत आहे. दक्षच्या बोलण्याने प्रियाही हादरली. मग माझी आई वारली आणि मी त्याग केला. तिने माझ्या वडिलांशी लग्न केले, माझी आई झाली आणि मला वाढवले. तू फक्त 2 वर्षांचा असल्यापासून तू माझ्या मांडीवर होतास. मी तुला खूप द्वेष करण्याचा, तुला मारण्याचा खूप प्रयत्न केला, पण जेव्हा जेव्हा तू मला आई म्हणायचास तेव्हा मला एक विचित्र भावना जाणवायची. मी तुला मारू शकत नव्हते. आणि मग जेव्हा तू मोठा झालास, 18 वर्षांचा झालास, तेव्हा तुझ्या वडिलांनी मृत्यूपत्र केले आहे की त्यांच्या मालकीचे सर्व काही तुमचे आहे. ती रागाने ओढत पुढे म्हणाली, मी हे लग्नाच्या 15 वर्षानंतर ऐकले आहे. मला कधीही मुले झाली नाहीत. तुझे वडील कधीही माझ्या जवळ आले नव्हते. त्यांना मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईल आणि मग सगळं संपलं. तुझ्या वडिलांवरचं माझं प्रेम संपलं होतं, म्हणून एका रात्री मी त्यांनाही मारलं. तिच्या बोलण्याने दक्षला धक्का बसला. तिचे हृदय तुटले. तिच्या आईवडिलांची खुणी दुसरी तिसरी कोणी नसून तिची सावत्र आई होती, जी नंतर तिची स्वतःशीच मावशी निघाली. त्या महिलेला हृदय नव्हते का? ती इतकी कठोर कशी झाली असेल? तिने स्वतःच्या कुटुंबाचा विश्वासघात केला होता. तिने प्रियेच्या वडिलांवर तिच्याच मृत वडिलांचा खून केल्याचा आरोपही केला. प्रियेचे वडील दक्षच्या वडिलांचे मित्र होते आणि त्यांच्या कारखान्यात कर्मचारी होते. त्यांच्या जवळीकतेमुळे बिंद्याने दक्षवर सर्व संशय ठेवला, जे आत्ता हयात नव्हते. पण दक्ष परदेशातून परत येताच
त्याचे आणि प्रियाचे प्रेम फुलले, जे बिंद्याला लक्षात आले नाही. तिला ते कळले, पण ती गप्प राहिली. मग तिने सर्व काही व्यवस्थित केले, खोटे पुरावे गोळा केले आणि 3 वर्षात त्यांना वेगळे केले. तिचा कट यशस्वी झाला, पण तिला दक्ष किंवा प्रियेला घटस्फोट दे किंवा तिला मारून टाक. मग जर तो एकटा राहिला तर ती त्याला सहजपणे तिच्या मार्गावरून दूर करेल. कारण प्रियाजवळ असल्याने ती दक्षला इजा करू शकत नव्हती. तिने हे 2 वेळा शांत स्वरात सांगितले. प्रियाला निघून जाण्यास सांगण्यात आले, पण तिने नकार दिला. नंतर जेव्हा दक्षला तिच्या विरोधात करण्यात आले आणि तिच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे वचन देण्यात आले, तेव्हा प्रिया तिच्या जन्मलेल्या बाळाला वाचवण्यासाठी गेली. ती न्यायासाठी घरातून पळून गेली होती. आणि आज जेव्हा ती परतली तेव्हा बिंद्याला हे सहन झाले नाही आणि तिने स्वतःला तोंड देण्याचे योग्य ठरवले. तुला वाटते का की तू या सगळ्यातून सुटशील? प्रिया. रक्तस्राव थांबवण्यासाठी दक्ष हाताभोवती तिचा दुपट्टा घट्ट धरून असताना बिंद्याने तिच्याकडे दुःखाने पाहत विचारले, जेव्हा मी तुम्हा दोघांना मारेन तेव्हा तुम्हाला काय वाटते? मला कोण पकडेल? ती अस्पष्टपणे म्हणाली. आणि ती आणखी गोळी झाडण्याआधीच अचानक पोलीस तिथे पोहोचले. त्यांच्यासोबत 2 महिला अधिकारी आल्या. त्यांनी बिंदी आणि श्रेयाला लगेच ताब्यात घेतले. श्रेयाला धक्काच बसला. ती तिथेच उभी होती, स्तब्ध होऊन हे सर्व पाहत होती. तिला कल्पनाही नव्हती की पोलीस अचानक येतील. पोलिसांना फोन करणारा व्यक्ती स्वतः दक्ष होता. त्याने तिथे उभा असताना त्याच्या मोबाईलवरून त्याच्या मित्राला फोन केला होता. ते जे काही बोलत होते ते सर्व रेकॉर्ड करण्यात आले होते. बिंद्या आणि श्रेया त्यांच्या सर्व गुन्ह्यांची कबुली देत होते. मला सोडा, मी कोणालाही सोडणार नाही. मी सर्वांना मारून टाकेन. हे सर्व माझे आहे. ती वेडेसारखी ओरडत होती. ती मानसिकदृष्ट्या अस्थिर दिसत होती. दक्ष खूप दुःखी होता. ज्या स्त्रीला तो लहानपणापासून आई मानत होता ती आता त्याची आई म्हणून घेण्याच्या लायकीची नव्हती. तिने बिंद्याला एकही शब्द बोलली नाही. पोलिसांनी त्यांचे जबाब घेतले आणि त्यांना घेऊन गेले. तिच्या मैत्रिणीने जाण्यापूर्वी डॉक्टरांना बोलावले होते. डॉक्टर आले आणि दक्ष येताच त्याला मलमपट्टी केली. डॉक्टर आणि दक्ष बोलत होते. कदाचित ते जुने मित्र असतील. प्रियाने त्यांच्यासाठी चहा आणि पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला, पण डॉक्टरांनी नकार दिला आणि दक्षची काळजी घेण्यास सांगून निघून गेले. ती जाऊन दक्षच्या शेजारी बसली, जो पूर्णपणे शांत होता. प्रियाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याने तिच्याकडे पाहिले. तू ठीक आहेस ना? ती अजूनही त्याच्या काळजीत होती. प्रदीप कुठे आहे? अचानक तिला तिचा मुलगा आठवला. जेव्हा हा विचार मनात आला तेव्हा प्रियाने जवळ झोपलेल्या प्रदीपकडे बोट दाखवले. तो त्याच्याकडे वळला, त्याच्या शेजारी झोपला आणि त्याचे चुंबन घेऊ लागला. त्याला त्याचे मन रिकामे ठेवायचे होते, पण त्याचे हृदय खूप अस्वस्थ होते. त्याला खूप वेदना होत होत्या. त्याच्या आईचा उग्र चेहरा पाहून त्याला असे वाटले की त्याने सर्वस्व गमावले आहे. प्रिया त्याच्या शेजारी बसली आणि काळजीने त्याचे केस हाताने फिरवत होती. तो तिच्याकडे वळला आणि तिच्या मांडीवर डोके ठेवले. प्रियाच्या मांडीवर एक अश्रू पडला. तो आतून तुटत होता आणि प्रियाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. इतक्या बलवान माणसाला इतका तुटलेला कसा पाहू शकेल? प्लीज दक्ष, काहीतरी बोल. तुझ्या हृदयातील वेदना बाहेर काढ. मी ऐकते, प्लीज. त्याला इतके शांत आणि श्वास घेण्यासाठी थांबलेले पाहून तिला सहन झाले नाही. प्रिया, मला सगळं विसरायचं आहे. तुझ्या मिठीत. चेहरा लपवत तो फक्त एवढेच बोलू शकला. प्रियाने तिचे ओठ त्याच्या डोक्यावर ठेवले आणि त्याला स्वतःकडे ओढले. मी इथे तुझ्यासोबत आहे. मी तुला कधीही काही वाईट होऊ देणार नाही. तिने त्याचे गाल धरले आणि त्याचा चेहरा तिच्या छातीवर ओढला. तिने त्याला मिठी मारली आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. एक शब्द न बोलता ते वेडेसारखे एकमेकांचे दुःख शेअर करत राहिले. ती कदाचित माझी आई नसेल, कदाचित ती माझी मावशी नसेल, पण शेवटी ती एक स्त्री होती. तिला माझ्याबद्दल काही भावना होत्या का? प्रेमाचा एकही लवलेश नव्हता. दक्षचा तुटलेला प्रश्न बराच वेळ खोलीतील शांततेत प्रतिध्वनित झाला. ते गोळीपासून वाचल्यानंतर त्याने यावेळी तिला घट्ट मिठी मारली आणि त्याचे मनातील दुःख व्यक्त केले. तू निघून गेली होती, त्यात देवाची काही इच्छा असेल. मला माफ कर, त्याच्यासाठी नाही तर तुझ्या स्वतःच्या फायद्यासाठी, जेणेकरून आपण शांततेत जगू शकू. ती त्याला समजावून सांगत होती आणि तो तिच्या समोर बसला होता. त्याच्या मुलांसह तो एखाद्या नोकरासारखा डोके झुकून रडत होता. हा बलवान, धाडसी, बळकट माणूस आता एका नाजूक मुलीच्या बाहूंमध्ये स्वतःला लपवत होता आणि प्रियाने त्याला त्याच्या बाहूंमध्ये लपवले होते. माझ्याकडे ये प्रिया. तो तिच्या ओठांजवळ थांबला. बरं वाटत नाहीये. ती काळजी करू लागली. जर मी वेड्यात झालो तर मी तुला दुखवीन. आणि तो स्वतःला घाबरवत होता. मला माझा वेडा दक्ष हवा आहे. ती त्याच्या कानात कुजबुजली. तिला वाटत होते की त्याने सर्व वाईट गोष्टी विसरून जावे आणि तिच्या प्रेमात स्वतःला हरवून घ्यावे आणि त्यालाही स्वतःला हरवून घ्यायचे होते. म्हणून तो तिच्या जवळ गेला. त्याला स्वतःच्याच आवडीची भीती वाटत होती. जर मी तुला दुखावले तर?
तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तो कुरकुरला. मला तुझ्यावर विश्वास आहे. ती आतून खूप घाबरली होती, पण तरीही तिने नकार दिला. मी नाही करू शकत. मी हे सगळं सहन करेन. माझ्याकडे. इतक्या महिन्यांनी त्याने तिच्या कमरेभोवती हात घातला आणि तिला आपल्या बाहुलीसारखं बेडवर झोपवलं. मग तिचे हृदय इतके जोरात धडधडत होते की दक्ष ते ऐकण्यासाठी तिच्याकडे झोकला आणि त्याच क्षणी त्याचे स्वतःचे हृदय धडधडत असताना तो तिच्या जवळ झोकला. तुझ्या बाजूला जखम. प्रिया काळजीत पडली. आता काही बोलू नकोस. त्याने तिचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि वर्षानुवर्ष असलेली तळमळ दूर करू लागला. रात्र गडद होत गेली आणि रात्र जसजशी सरत गेली तसतसे दक्षाचे प्रेम अधिकच दृढ होत गेले. तू ठीक आहेस ना? तिच्या कपाळावरचा घाम पुसत आणि तिच्या गालावर ओठ ठेवत त्याने प्रेमाने विचारले. ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती, म्हणून फक्त तिच्या झोकलेल्या पापण्या उत्तर देत होत्या. दक्ष तिचा होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचे हलके रेषा दिसत होते, पण तो थांबू शकत नव्हता. त्याच्या उत्कंठेने प्रियालाही त्याच्यासोबत वाहून नेले होते. अचानक प्रदीपच्या रडण्याने ते दोघेही घाबरले. माझ्या बाळा दक्ष. प्रियाने त्याच्या गालाला स्पर्श करत प्रेमाने उत्तर दिले. मग दक्षने तिचे ओठ तिच्या कपाळावर ठेवले. आपण दोघेही आपले प्रेम. आणि त्या क्षणीही तो हसला. 2 वर्षांनी मला पुन्हा वडील व्हायचं आहे. मला मुलगी हवी आहे प्रिया. तो पुन्हा तिच्या प्रेमात हरवला होता. त्याने तिला त्याच्या हृदयाच्या ठोक्यात धरलं आणि त्यांच्यातील सर्व तक्रारी शब्दांशिवाय नाहीशा झाल्या. महिने झाले. त्यांच्यातील अंतर एका क्षणात नाहीसे झाले. प्रदीपचा दुसरा वाढदिवस आला तेव्हा संपूर्ण हवेली पेटून उठली होती. प्रियाने त्यांच्या 2 महिन्यांच्या मुलीला हातात घेतले होते. दोन्ही मुलांना हातात घेऊन नवरा बायको एकत्र उभे होते. त्यांनी केक कापला. त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. धन्यवाद प्रिया. प्रियाच्या हातातून केक खाताना दक्षने त्याचे ओठ प्रियाच्या कपाळावर ठेवले. यावेळी मुलगी दक्षच्या मांडीवर होती आणि प्रदीपने तिला धरले होते. एक सुंदर कुटुंबाचा फोटो क्लिक झाला आणि त्यांचे आनंदी जीवन खऱ्या अर्थाने सुरू झाले. विंध्या संपत्ती आणि पैशाच्या मोहाने आंधळी झाली होती, पण आता ती तुरुंगात होती आणि तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप होत होता. तिची मानसिक स्थिती अस्थिर होती, म्हणून तुरुंग अधिकाऱ्यांनी तिला मानसिक रुग्णालयात दाखल केले. तर हर्षवर्धन त्याची मुलगी श्रेयासह हवेली सोडून गेला होता. या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. हर्षवर्धनला त्याची मुलगी श्रेयाचे लग्न दक्षशी करायचे होते आणि प्रियाला त्याच्या मार्गावरून कायमचे काढून टाकायचे होते. जे नेहमी वाईट विचार करतात त्यांना देव नक्कीच न्याय देतो. हर्षवर्धन अखेर हे जग सोडून गेला होता आणि प्रिया आणि दक्षची प्रेम काळी दिवसेंदिवस फुलत होती. तो मागे पडला होता आणि त्याच्या प्रियजनांनी त्याला किती वेदना दिल्या आहेत हे त्याला सर्व काही समजले होते. म्हणूनच कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. कान आणि मनही उघडे ठेवले पाहिजे. जर आजची कहाणी तुमच्या हृदयाला कोणत्याही कोपऱ्याला स्पर्शून गेली असेल तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.